प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. मागे आपण अरेबियन नाईट्स हे गाजलेलं पुस्तक संपूर्ण वाचलं. त्याचप्रमाणे आज आपण वेताळ पंचविशी हे आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या विक्रम आणि वेताळ यांच्या कथांचा संग्रह, आजपासून आपण वेताळ पंचविशीचं वाचन सुरू करत आहोत. सुरुवातीला वेताळ पंचविशीचं स्वरूप याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. वेताळ पंचविशी हे लोककथांचं एक संकलन आहे. या संकलनात वेताळ मुखाने 25 कथा सांगितलेल्या आहेत, म्हणून त्याला वेताळ पंचविशी असं नाव दिलं गेलं आहे. शुक 72 ज्याप्रमाणे शुकमुखातून 72 कथा सांगितल्या आहेत, त्याचप्रमाणे वेताळ पंचविशीत वेताळाला कथांचा वक्ता बनवलं आहे. लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांचा संग्रह करताना प्राचीन संकलकांनी अशीच क्लृप्ती वारंवार वापरली आहे. कथाकथनाला निमित्त निर्माण करण्यासाठी एक प्रास्ताविक कथा रचायची आणि त्या कथेतील एकाला श्रोता आणि एकाला वक्ता बनवून पुढे क्रमाने कथांचं कथन करीत राहायचं, अशी ती क्लृप्ती आहे. पंचतंत्र हितोपदेशामध्ये मूर्ख राजपुत्राला राजनीतीचं शिक्षण देण्याचं निमित्त निर्माण केलं आहे. शुक 72 विदेश गमनाला गेलेल्या मालकाच्या पत्नीला व्यभिचारापासून निवृत्त करण्याचं निमित्त आहे. सिंहासन 32 विक्रमाच्या सिंहासनावर आरूढ होऊ पाहणाऱ्या भोजराजाला 32 पुतळ्यांच्या मुखातून विक्रमाचे थोर गुण सांगण्याचं निमित्त आहे. आणि त्याचप्रमाणे वेताळ पंचविशीत विक्रमाच्या किंवा त्रिविक्रमसेनाच्या धैर्य आणि शौर्याची तसंच बुद्धिप्रकर्षाची परीक्षा घेण्याचं निमित्त आहे. आता आपण पुस्तकाच्या वाचनाला प्रारंभ करूया. सुरुवातीला उपक्रम म्हणजे थोडक्यात पुस्तकाची प्रस्तावना किंवा पुस्तकाचा सुरुवातीचा प्रारंभीचा भाग. गोदावरीच्या काठी प्रतिष्ठान नावाचा एक देश आहे. प्रतिष्ठान म्हणजे सध्याचं पैठण. तिथे विक्रमसेन राजाचा मुलगा त्रिविक्रमसेन या नावाचा राजा होऊन गेला. त्याचा पराक्रम इंद्रासारखा होता आणि त्याच्या यशाची कीर्ती सर्वत्र पसरली होती. तो राजा सभेत बसला असता त्याची सेवा करण्यासाठी शांतिशील नावाचा एक भिक्षू रोज येत असे. तो राजाला एक फळ देत असे आणि राजाही ते फळ घेऊन जवळच असलेल्या कोषाध्यक्षाच्या हातात देत असे. अशा तऱ्हेने 12 वर्ष निघून गेली. एके दिवशी नित्यनियमाप्रमाणे तो भिक्षू आला आणि राजाला नेहमीप्रमाणे फळ देऊन सभागृहातून निघून गेला. इतक्यात रक्षकाच्या हातातून निसटलेलं क्रीडा मर्कटाचं एक पोर तिथे दैवयोगाने आलं. राजाने ते फळ त्या माकडाच्या हातात सहजच दिलं. ते माकडाचं पोर फळ फोडून खात आहे, तोच त्या फोडलेल्या फळातून एक उत्तम आणि किमती रत्न निघालं. ते पाहून राजाने ते रत्न उचलून घेतलं आणि तो कोषाध्यक्षाला म्हणाला, या भिक्षूने रोज जी फळं दिली ती मी तुझ्या हातात देत आलो, ती तू कुठे ठेवली आहेस? हे ऐकून भयभीत झालेला कोषाध्यक्ष म्हणाला, महाराज, मी ती फळं फोडून न पाहता खिडकीतूनच आत टाकत असे. जर आपली आज्ञा होत असेल तर आत्ताच मी जातो आणि शोधून पाहतो. राजाने त्याला शोधण्याची आज्ञा दिली. तेव्हा कोषागारात जाऊन तो लगेच परत आला आणि म्हणाला, प्रभू, ती फळं कोषागारात सडून गेली आहेत, पण तिथेच किरणांमुळे चमकणाऱ्या रत्नांची राशी मला दिसली. हे ऐकून राजा प्रसन्न झाला आणि ती सर्व रत्न त्याने कोषाध्यक्षाला दिली. दुसऱ्या दिवशी तो भिक्षू नित्यनेमाप्रमाणे राजसभेत आला असता राजाने त्याला विचारलं, तू एवढं मोठं धन खर्च करून दररोज माझी सेवा का करीत आहेस? जोपर्यंत याचं कारण सांगणार नाहीस तोपर्यंत मी तुझ्याकडून फळाचा स्वीकार करणार नाही. असं बोलणाऱ्या राजाला भिक्षूने एका निर्जन स्थानी नेलं आणि तो राजाला म्हणाला, हे वीर राजा, मला एक मंत्र साधन करायचं आहे, पण त्या कामात मला पराक्रमी पुरुषाची मदत हवी आहे. ती मदत तू करावीस अशी माझी प्रार्थना आहे.
राजा म्हणाला, ठीक आहे, तसंच करेन, आणि त्या भिक्षूला मदत करण्याचं राजाने स्वीकारलं. तेव्हा तो भिक्षू संतुष्ट झाला आणि राजाला म्हणाला, महाराज, येत्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या रात्री इथल्या स्मशानातील वडाच्या झाडाखाली मी बसलेला असेन. तिथे मी तुझी वाट पाहीन. त्या ठिकाणी तू आलं पाहिजेस. तेव्हा राजा, ठीक आहे, मी त्याप्रमाणेच करीन, असं म्हणाला. त्यामुळे तो शांतिशील भिक्षू संतुष्ट होऊन आपल्या मठाकडे परतला. त्यानंतर कृष्ण पक्षातील चतुर्दशी आल्यानंतर त्या महासाहसी राजाला भिक्षूच्या विनंतीची आठवण झाली. तेव्हा रात्र पसरू लागल्यानंतर मस्तकावर निळं वस्त्र पांघरून आणि हातात खड्ग घेऊन कोणाच्याही दृष्टीस न पडता तो राजा त्या महास्मशानात गेला. ते महास्मशान साक्षात भैरवाच्या गंभीर आणि भीषण रूपाप्रमाणेच भयंकर होतं. तिथे सर्व बाजूंनी कोल्ह्यांचा आवाज ऐकू येत होता. तो वीर्यवान राजा भिक्षूला शोधत सर्वत्र फिरला. तेव्हा वडाच्या झाडाखाली मंत्रोच्चार करीत बसलेला भिक्षू त्याला दिसला. त्याच्याजवळ जाऊन राजा त्याला म्हणाला, हे भिक्षू, हा मी आलो आहे. आता तुझं कोणतं काम करू ते सांग. हे ऐकून आणि राजाला पाहून प्रसन्न झालेला तो भिक्षू म्हणाला, राजन, तुला जर माझ्यावर अनुग्रह करावयाचा असेल तर तू इथून दक्षिणेकडे तोंड करून एकटाच खूप लांब चालत जा. पुढे तुला एक शिंशप वृक्ष दिसेल. त्या झाडावर एक मृत मनुष्य लोंबकळत आहे. त्याला इकडे घेऊन ये आणि अशा रीतीने मला मदत कर. ते ऐकून तो सत्यप्रतिज्ञ राजा ठीक आहे असं म्हणाला आणि दक्षिण दिशा धरून तिकडे चालू लागला. त्या स्मशान मार्गातून खूप दूरवर गेल्यानंतर त्याला एक शिंशप वृक्ष दिसला आणि त्यावर लोंबत असलेलं शव त्याला दिसलं. तो शूर पुरुष लागलीच त्या उंच वृक्षावर चढला आणि बांधलेली दोरी तोडून त्याने शवाला जमिनीवर पाडलं. खाली आपटलेलं ते शव एकाएकी जिवंत असल्याप्रमाणे आक्रोश करू लागलं. राजा झाडावरून खाली उतरला आणि कदाचित त्या शरीरात जीव राहिला की काय या आशेने त्या मृत शरीराला त्याने हस्तस्पर्श केला. त्याबरोबर ते शव मोठ्याने हसू लागलं. तेव्हा राजाने या शवात वेताळाने प्रवेश केला आहे हे जाणलं आणि तो निर्भयपणे म्हणाला, अरे हसतोस कशाला? चल आपण जाऊया. राजा इतकं म्हणत आहे तोच वेताळाने ग्रासलेलं ते शव जमिनीवर नसून पूर्वीप्रमाणे झाडावर लोंबत आहे असं त्याला दिसलं. तेव्हा पुन्हा झाडावर चढून त्याने पुष्कळ प्रयत्नाने त्या शवाला जमिनीवर उतरवलं. कारण वीरपुरुषांचं मन वज्रापेक्षाही अखंडित आणि अभंग असते. नंतर त्या वेताळयुक्त शवाला त्रिविक्रम सेनाने आपल्या खांद्यावर घेतलं आणि तो मौन धारण करून वटवृक्षाखालच्या भिक्षूकडे येण्यास निघाला. जाता जाता त्या शवात शिरलेला वेताळ राजाला म्हणाला, रस्त्यात तुझं मनोरंजन व्हावं म्हणून मी एक कथा सांगतो, ती ऐक. आता कथा पहिली. वज्रमुकुट आणि पद्मावती. वाराणसी नगरीत प्रत्यक्ष शंकराचा निवास असतो. ज्याप्रमाणे कैलास पर्वतावर यक्ष श्री शंकराच्या आश्रयाने राहतात, त्याचप्रमाणे वाराणसीत पुण्यवान आणि सज्जन नागरिक राहतात. जवळून पवित्र गंगा नदी वाहते. तिचं जल स्फटिकासारखं शुभ्र आहे. त्यामुळे ती या नगरीच्या गळ्यातील रत्नमालेप्रमाणे शोभते. अशा या नगरीत प्रताप मुकुट नावाचा राजा राहत असे. त्याने आपल्या प्रतापाने शत्रुराजांची कुले नष्ट करून टाकली होती. त्याला वज्रमुकुट नावाचा पुत्र होता. त्याच्या शौर्यामुळे शत्रूचे गर्वहरण होई, तर रूपामुळे मदनाचं गर्वहरण होई. राजाच्या मंत्र्याला बुद्धिशरीर नावाचा मुलगा होता. तो खूप बुद्धिवान असून राजपुत्राचा प्रिय मित्र होता. एकदा राजपुत्र आपल्या मित्रासह मृगयेला महावनात गेला.
शौर्याच्या गुणावर जणू चामरं ढाळण्यासाठीच त्याने सिंहांची आयाळयुक्त मस्तकं आपल्या बाणांनी तोडली. तेथे कोकिळरूपी भाट स्तुतिगान करत होते आणि वृक्षांच्या वाऱ्याने हलणाऱ्या मंजिऱ्या जणू त्याच्यावर चौऱ्या ढाळत होत्या. पुढे जाता जाता मंत्रीपुत्राला आणि राजपुत्राला सागराप्रमाणे विस्तीर्ण असं एक सरोवर दिसलं. त्या सरोवरात नाना प्रकारची चित्रविचित्र कमळं फुललेली होती. त्याचवेळी त्या सरोवरावर स्नानाकरता आलेली एक अत्यंत सुंदर कन्यका त्यांना दिसली. तिच्या लावण्याने सरोवराच्या सौंदर्यात भरच पडली होती. तिचं पाहणं, नेत्रकटाक्ष टाकणं इतकं सुरेख होतं की त्या कटाक्षामुळे जणू कमलवन निर्माण होत होतं. तिच्या चंद्रापेक्षाही सुंदर अशा मुखकमलामुळे त्या सरोवरातील कमळं सुद्धा फिकी पडत होती. राजपुत्राचं चित्त तिच्यावर तत्काल जडलं. राजपुत्राकडे बघताना त्या कन्यकेचे नेत्र इतके एकाग्र झाले की तिचं उत्तरीय गळून पडलं त्याचं भान सुद्धा तिला उरलेलं नव्हतं. ही तरुणी कोण बरं असावी असा विचार राजपुत्राच्या मनात एकटक पाहताना आला आणि तो विचार तिला कळला. तेव्हा आपलं कुळ, देश इत्यादी राजपुत्राला समजावं म्हणून तिने सहजगत्या मोहक हालचालींनी खाणाखुणा केल्या. मस्तकावरील पुष्पमालेतील एक कमळ काढून तिने ते आपल्या कानांवर ठेवलं. नंतर विलोल हास्य करून आपले शुभ्र दात दाखवले आणि शेवटी कानावरचं कमळ घेऊन आपल्या मस्तकावर धारण केलं आणि हात छातीजवळ घट्ट धरला. पण वज्रमुकुटाला या खुणांचा अर्थ बिलकुल कळला नाही. बुद्धिशरीर या मंत्रीपुत्राने मात्र त्या खुणांचा अर्थ बरोबर ओळखला. इतक्यात त्या कन्यकेच्या सख्यांनी परतण्यासाठी घाई केल्याने ती कन्यका तिथून निघून गेली. घरी पोचल्यावर त्या कन्यकेच्या मनात भरलेला तो राजपुत्र तिच्या मनचक्षून समोरून हलेना. म्हणून ती राजपुत्राचं चिंतन करीत पलंगावर झोपून राहिली. राजपुत्रही आपल्या महालात परतला. पण तिच्या विरहाने त्याचं मन व्याकुळ झालं. हे जाणून त्याचा मंत्रीपुत्र मित्र त्याला एकांतात घेऊन म्हणाला, मित्रा, अरे असं दुःखी का होतोस? ती सुंदरी इतकी काही दुर्लभ नाही. त्यावर तो उतावळा राजपुत्र म्हणाला, अरे प्रिय मित्रा, तिचं नाव, गाव, कुल, शील यातील काहीतरी आपल्याला माहीत आहे का? उगीच काहीतरी सांगून माझं सांत्वन कशाला करतोस? त्यावर बुद्धिशरीर म्हणाला, अरे मित्रा, त्या चतुर कन्यकेने खाणाखुणांद्वारे काय सुचवलं ते तुला कळलेलं दिसत नाही. कानांवर कमळ ठेवून तिने सुचवलं की मी कर्णोत्पल राजाच्या देशात राहते. विलोल हास्याद्वारे दंतपंक्ती दाखवून तिने असं सांगितलं की मी तिथल्या दंतघाटकाची कन्या आहे. आणि हृदयावर हात ठेवून तिने सांगितलं की मी तुला माझं हृदय अर्पण केलं आहे. अरे मित्रा, कलिंग देशात कर्णोत्पल नावाचा एक राजा आहे. तिथे संग्रामवर्धन नावाचा दंतघाटक आहे आणि त्याच्यावर कर्णोत्पल राजाची पूर्ण मर्जी आहे. त्या दंतघाटकाची पद्मावती नावाची एक अतिशय सुंदर कन्या आहे आणि ती दंतघाटकाची लाडकी आहे वगैरे माहिती मला पूर्वीच लोकांच्या बोलण्यातून कळली होती. म्हणून त्या कन्यकेने केलेल्या खाणाखुणांचा मला तत्काल अर्थ समजला. मंत्रीपुत्राने असं सांगितल्यावर राजपुत्र त्याच्या बुद्धिचातुर्यावर खुश झाला. त्या कन्यकेची प्राप्ती करून घेणं शक्य आहे हे समजल्यामुळे त्याला तर अतिशय आनंद झाला. मंत्रीपुत्राबरोबर पुढचा बेत ठरवून तो राजपुत्र पुन्हा मृगयेला निघाला. निम्मा रस्ता चालल्यावर आपल्या वायूसारख्या वेगवान घोड्यांना त्यांनी टाच दिली आणि बरोबरच्या सैनिकांना आणि परिवाराला चुकवून ते दोघं मित्र कलिंग देशात जाऊन पोचले. त्या विस्तीर्ण देशातील कर्णोत्पल राजाची राजधानी त्यांनी शोधून काढली आणि त्यातील दंतघाटकाचं घर सुद्धा पाहून ठेवलं. त्याच्या घराशेजारच्याच एका वृद्ध स्त्रीच्या घरी त्यांनी मुक्काम टाकला. घोड्यांना चारा पाणी केलं आणि सुरक्षित जागी बांधलं. मग प्रेमाने व्याकुळ झालेला तो राजपुत्र स्वस्थ बसून राहिला आणि मंत्रीपुत्र बुद्धिशरीराने त्या घराच्या मालकिणीला म्हणजे त्या वृद्ध स्त्रीला विचारलं,
आई, तू संग्रामवर्धन दंतघाटकाला ओळखतेस का? त्या हुशार मुलाचा प्रश्न ऐकून ती वृद्धा म्हणाली, हो रे मुला, मी दंतघाटकाला ओळखते. मी तर त्याची दासीच आहे. मी वृद्ध विश्वासू असल्याने त्याने मला पद्मावती नावाच्या त्याच्या कन्येच्या सेवेत ठेवलं आहे. पण मला रोज तिच्याकडे काही जाता येत नाही. बरं, माझ्याकडे चांगली वस्त्र नाहीत, त्यामुळे मला बाहेर पडण्याची लाज वाटते. नवं वस्त्र आणलं की माझा जुगारी मुलगा ते विकायलाच घेऊन जातो. तिने आपली हकीकत सांगितल्यावर बुद्धी शरीर आनंदला आणि त्याने आपलं स्वतःचं उत्तरीय तिला देऊन खुश केलं. तो पुढे म्हणाला, तू तर अगदी आमच्या आईसारखीच आहेस, म्हणून तू आमचं एक गुप्त कार्य करशील का? त्या दंतघाटकाच्या पद्मावती या कन्येला जाऊन सांग की तू ज्या राजपुत्राला महावनातील सरोवराच्या जवळ पाहिलं होतंस तो इथे आला आहे आणि ही बातमी तुला कळवण्यासाठी मला त्या राजपुत्राने पाठवलं आहे. वृद्धा त्यांना वश झालीच होती. ती ठीक आहे, मी ते करते बरं का, असं म्हणाली आणि लागलीच पद्मावतीकडे गेली. थोड्याच वेळात ती परत आली आणि वाट पाहणाऱ्या राजपुत्राला आणि मंत्रीपुत्राला म्हणाली, मी तुमचा निरोप गुप्तपणे तिला कळवला, पण ते ऐकून ती माझ्यावर ओरडली आणि कापराने भरलेल्या दोन्ही हातांनी माझ्या दोन्ही गालांवर तिने थपडा मारल्या. त्या अपमानाने मी निराश होऊन तिथून इथपर्यंत रडतच आले. मुलांनो, अहो तिची 10ही बोट बघा ना, कशी माझ्या गालावर उमटली आहेत. पहा ना जरा. ते पाहून राजपुत्राची निराशा झाली. पण मंत्रीपुत्र बुद्धी शरीर त्याला एकांतात म्हणाला, अरे मित्रा, निराश होऊ नकोस. आपला संकेत कुणाला कळू नये म्हणून पद्मावतीने म्हातारीची निंदा केली आणि तिच्या गालावर शुभ्र कापराची 10 बोटं उमटवली. या 10 शुभ्र खुणांद्वारा तिने असं कळवलं आहे की या शुक्ल पक्षाच्या 10 चांदण्या रात्री आपल्या समागमाला योग्य नाहीत, तरी 10 दिवस वाट पहा. त्याप्रमाणे तिच्या संकेताचा अर्थ लावून मंत्रीपुत्राने राजपुत्राला शांत केलं आणि आपल्या जवळचा सुवर्णाचा दागिना बाजारात विकून द्रव्य आणलं आणि सामान आणून म्हातारीला भोजन बनवायला सांगितलं. अशा प्रकारे 10 दिवस काढल्यानंतर मंत्रीपुत्राने म्हातारीला पुन्हा पद्मावतीकडे पाठवलं. 10 दिवस उत्कृष्ट भोजन मिळाल्याने म्हातारी अगदी खुश झाली होती आणि ती लगेच पद्मावतीकडे गेली. परत आल्यावर तिने मंत्रीपुत्राला तेथील हकीकत सांगितली. ती म्हणाली, आज मी मुकाट्याने जाऊन बसून राहिले, काही सुद्धा बोलले नाही. तरी तिने माझ्या मागच्या उद्धटपणाचा उल्लेख करून आडत्याने लाल केलेल्या 3 बोटांनी माझ्या छातीवर प्रहार केला. नंतर मी उठून तिथून परत इथे आले आहे. हे ऐकून बुद्धिशरीर राजपुत्राला म्हणाला, मित्रा, आता तर तू उगीच निराश होऊच नकोस. वृद्धेच्या छातीवर लाल आळत्याने 3 खुणा करून तिने असं सुचवलं आहे की सध्या मी रजस्वला आहे. 3 दिवसांनी शुद्ध होईन, तरी आणखी 3 दिवस थांबा. अशा प्रकारे राजपुत्राला धीर देऊन 3 दिवसांनी बुद्धिशरीराने पुन्हा म्हातारीला पद्मावतीकडे पाठवलं. या वेळेला मात्र पद्मावतीने तिचा आदर सत्कार करून तिला जेवायला घातलं आणि उत्तम पेय देऊन तिला दिवसभर थांबवून घेतलं. संध्याकाळी म्हातारी घरी जायला निघणार इतक्यात बाहेर मोठा आरडाओरडा झाला. हाय हाय, हा माजलेला हत्ती बंधनं तोडून बाहेर पडला असून लोकांना तुडवीत धावत सुटला आहे, असं ओरडत लोक सैरावैरा पळत होते. तेव्हा पद्मावती म्हातारीला म्हणाली, आई, हत्तीने रस्ता अडवलाय, तिथून तुम्ही जाऊ नका. खिडकीला मी दोरी बांधली आहे, तिला धरून तुम्ही बगीच्यात उतरा आणि भिंतीजवळच्या झाडावर चढा. तिथून भिंती पलीकडील वृक्षावर जाता येतं. तिथून खाली उतरा आणि तुमच्या घरी जा. असं म्हणून पद्मावतीने म्हातारीला खिडकीतून खाली सोडलं
तिथून ती त्याच मार्गाने आपल्या घरी गेली आणि घडलेली हकीकत त्या दोघा तरुणांना तिने सांगितली. तेव्हा मंत्री कुमार बुद्धिशरीर राजपुत्राला म्हणाला, मित्रा, तुझं मनोरथ पूर्ण झालं. तिच्याकडे जायचा मार्ग तिने युक्तीने सांगितला आहे. संध्याकाळ झाली की तू त्याच रस्त्याने तुझ्या प्रियेच्या अंतःपुरात जा. मित्राने याप्रमाणे सांगितल्यावर राजपुत्र आपल्या मित्रासह सायंकाळी म्हातारीने सांगितलेल्या मार्गाने प्रियेकडे जाण्यास निघाला. मधली भिंत ओलांडून तो उद्यानात गेला. तिथे बांधलेल्या चौरंगासह लोंबत असलेल्या दोऱ्या त्याला दिसल्या. पद्मावतीच्या दासी माडीवरच्या खिडकीत उभ्या राहून त्याची वाटच पाहत होत्या. लोंबणाऱ्या चौरंगावर तो राजकुमार बसला तेव्हा पद्मावतीच्या दासींनी त्याला वर ओढून घेतलं. आपला मित्र तिथे पोहोचल्यानंतर बुद्धिशरीर म्हातारीच्या घरी परत आला. राजपुत्राने तिथे पौर्णिमेच्या चंद्रासारखा चेहरा असलेल्या पद्मावतीला पाहिलं. तिच्या चेहऱ्याच्या कांतीचं चांदणं तिथे पसरलं होतं. कृष्ण पक्षाच्या भीतीमुळे लपलेल्या चंद्रप्रकाशमय रात्रीप्रमाणे ती पद्मावती त्याला वाटली. तिनेही त्याला पाहून त्या दीर्घ विरहाच्या कालाला उचित असं गाढ आलिंगन दिलं आणि त्याला आनंदित केलं. त्यानंतर गांधर्व विधीने तिचं पाणीग्रहण करून तिच्यासह गुप्तरीतीने नाना क्रीडा करत राजपुत्र काही दिवस तिथेच राहिला. तेव्हा एकदा तो आपल्या प्रियेला म्हणाला, प्रिये, माझा मित्र मंत्रीपुत्र माझ्याबरोबर आलेला आहे आणि इथेच त्या म्हातारीच्या घरी एकटाच राहत आहे. म्हणून मी जरा त्याला जाऊन भेटून येतो. हे ऐकून चतुर पद्मावती त्याला म्हणाली, प्रियवर, मी आजपर्यंत केलेल्या खुणा आणि संकेत तुम्हाला कळल्या की मंत्रीपुत्राला? तिने असं विचारल्यावर राजपुत्र तिला म्हणाला, प्रिये, मला त्यातलं काही एक कळलं नव्हतं. अद्भुत ज्ञान असलेल्या माझ्या मित्रानेच ही सर्व रहस्य जाणली आणि मला समजावून सांगितली. राजपुत्राचं हे भाषण ऐकून थोडा वेळ विचार करत पद्मावती गप्पच राहिली आणि नंतर राजपुत्राला म्हणाली, प्रियवर, तुम्ही इतक्या दिवसात मला त्यांच्याविषयी काहीच सांगितलं नव्हतं. हे तुम्ही अनुचित केलं. तुमचा मित्र म्हणजे खरं तर माझा भाऊच. तेव्हा विडे वगैरे देऊन त्याचा सत्कार मला करायचा आहे. पद्मावतीने असं म्हटल्यानंतर तिच्या संमतीनेच राजपुत्र त्याच मार्गाने मित्राकडे गेला आणि प्रियेने सांगितलेली सर्व हकीकत आणि पद्मावतीची इच्छा त्याला सांगितली. मंत्रीपुत्राने मात्र हे अनुचित आहे असं सांगून आदरपूर्वक हा सन्मान घेण्यास नकार दिला. अशा प्रकारे एकमेकांमध्ये नाना गोष्टी बोलत असताना रात्र संपून गेली. सकाळी ते दोघं स्नानसंध्या वगैरे आटोपून बसले असताना पद्मावतीची दासी तिथे पंचपक्वान्न, विडे वगैरे साहित्य घेऊन आली. तिने मंत्रीपुत्राला कुशल विचारलं आणि ती सामग्री मंत्रीपुत्राला अर्पण केली. राजपुत्राने यातील काही खाऊ नये म्हणून तिने बोलता बोलता मध्येच राजपुत्राला असं सांगितलं की माझी स्वामिनी भोजनासाठी तुमची वाट पाहत बसली आहे आणि असं सांगून ती लागलीच तिथून निघून गेली. तेव्हा मंत्रीकुमार राजपुत्राला म्हणाला, स्वामी, मी तुम्हाला एक चमत्कार दाखवतो, तो पहा. असं म्हणून त्याने दासींनी आणून दिलेल्या पंचपक्वान्नातील एक तुकडा तिथल्याच एका कुत्र्याला खायला घातला. तो तुकडा खाल्ल्याबरोबर कुत्रा एका क्षणात मेला. हे पाहून राजपुत्राने मंत्रीपुत्राला विचारलं, अरे बाप रे, हे काय आश्चर्य आहे? तेव्हा तो त्याला म्हणाला, राजकुमार, मला संकेत ओळखण्याचं ज्ञान असल्यामुळे मी धूर्त आहे असं समजून मला मारून टाकण्याच्या इच्छेने तिने हे विषाने माखलेलं अन्न पाठवलेलं आहे. ती तुझ्यावर अनुरक्त आहे आणि हा मंत्रीपुत्र जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत राजपुत्र केवळ माझ्यावर आसक्त होऊन राहणार नाही, तर मंत्रीपुत्राच्या प्रभावामुळे हा मला सोडून आपल्या नगरीत परत जाईल. असा विचार तिच्या मनात आल्यामुळे त्या हुशार स्त्रीने मला हे विषयुक्त अन्न पाठवलं होतं. पण त्यासाठी तू आता तिच्यावर रागावू नकोस. मी काहीतरी नवीन युक्ती शोधून काढतो, असं म्हणून मंत्रीकुमार विचार करू लागला. मंत्रीपुत्र असं बोलत असताना राजपुत्र म्हणाला, खरोखर तुझं बुद्धिशरीर हे नाव किती योग्य आहे. राजपुत्र मंत्रीपुत्राची प्रशंसा करीत आहे तोच
दुःखाने व्याकुळ झालेल्या लोकांचा हाय हाय, राजाचा छोटा पुत्र एकाएकी वारला, असा आक्रोश त्यांच्या कानावर पडला. हा ध्वनी कानी पडल्यामुळे अचानक मंत्री कुमार एकदम प्रसन्न दिसू लागला. प्रसन्न झालेल्या मंत्री कुमाराने राजपुत्राला म्हटलं, राजकुमार, आज रात्री पद्मावतीच्या घरी जा आणि तिथे तिला इतकं मद्य पाजा की तिची शुद्ध जाऊन ती मेल्यासारखी पडेल, आणि ती बेशुद्धावस्थेत असतानाच त्रिशूळ तापवा आणि तिच्या जघन भागावर डाग द्या. तिची सर्व आभूषणं घेऊन खिडकीवरच्या दोरीवरून इकडे निघून या. त्यानंतर ज्यामुळे तुमचं कल्याण होईल अशीच पुढची कामगिरी मी करेन. असं सांगून एक त्रिशूळ तयार करून मंत्रीपुत्राने राजपुत्राला दिला. तो त्रिशूळ पद्मावती आणि बुद्धिशरीर यांच्या कठोर अंतःकरणाप्रमाणे कठीण आणि कडक होता. तो शूळ घेऊन राजपुत्र प्रियेकडे गेला, कारण आपलं हित पाहणाऱ्या मंत्र्याचं बोलणं राजे लोकांना शंका न घेण्यायोग्य वाटत असतं. तिथे गेल्यावर त्याने पद्मावतीला मद्यपान करवून बेशुद्ध केलं आणि तापवलेल्या त्रिशूळाने तिच्या जघन भागावर डाग देऊन आणि तिचे सर्व अलंकार घेऊन तो राजपुत्र आपल्या मित्राकडे परत आला आणि वाट पाहत बसलेल्या आपल्या मित्राला ते अलंकार दाखवून तिथला सर्व वृत्तांत त्याने सांगितला. आपला बेत तडीस गेला हे जाणून सकाळी स्मशानात जाऊन बुद्धिशरीराने तापसवेश धारण केला आणि राजपुत्राला आपला शिष्य बनवलं. नंतर तो राजपुत्राला म्हणाला, तू या अलंकारामधली ही मोत्यांची माळ घेऊन बाजारात जा. जर तुला नगररक्षकांनी धरलं तर ही माझ्या गुरुने विकण्यासाठी दिली आहे असं तू त्यांना सांग. अशा प्रकारे शिकवल्यानंतर तो राजपुत्र बाजारात गेला आणि ती मोत्यांची माळ विकण्यासाठी उभा राहिला. तेव्हा साहजिकच त्याला नगररक्षकांनी पकडलं. दंतघाटकाच्या मुलीचे अलंकार चोरणाऱ्या चोरांचा ते तपास करतच होते. त्यांनी राजपुत्राला ताबडतोब नगराध्यक्षापुढे नेलं. त्याने माळ विकणाऱ्या या पुरुषाचा तापसवेश पाहून शांतपणे त्याला विचारलं, भगवान, दंतघाटकाच्या कन्येची चोरीस गेलेली ही मोत्यांची माळ आपल्याला कुठे मिळाली? हे ऐकून राजपुत्र त्याला म्हणाला, हे श्रेष्ठ पुरुषा, माझ्या गुरुने ती मला विकण्यासाठी दिली आहे. तेव्हा आपण तिकडे जाऊन माझ्या गुरूंनाच विचारा ना. त्यानंतर नगराध्यक्ष मंत्रीपुत्राकडे गेला आणि त्याने त्याला विचारलं, महाराज, ही मोत्यांची माळ आपल्या शिष्याच्या हाती कशी काय आली? हे ऐकून धूर्त मंत्रीपुत्राने त्याला एका बाजूला नेलं आणि म्हटलं, हे श्रेष्ठ पुरुषा, मी तपस्वी असून सर्वत्र भ्रमण करतो. देवयोगाने आजकाल या स्मशानात मी राहिलो आहे. काल रात्री तिथे योगिनींचं एक मंडळ आलेलं मी पाहिलं. त्यातील एका योगिनीने एका राजपुत्राला आणून त्याचं हृदयकमळ उघडून ते भैरवाला अर्पण केलं. नंतर मद्य पिऊन बेहोश झालेल्या त्या योगिनीने मी जप करीत बसलो असता वेडीवाकडी तोंडे करून माझ्या हातातील जपाची माळ घेण्याचा आग्रह केला. तेव्हा रागावून मी हा त्रिशूळ मंत्रप्रभावाने तापवला आणि त्याने तिच्या नाभीच्या खाली डाग दिला आणि तिच्या गळ्यातील ही मोत्यांची माळ काढून घेतली. आमच्यासारख्या तापसांना हिचा उपयोग नाही, म्हणून ती विकण्यासाठी मी माझ्या शिष्याबरोबर बाजारात पाठवली. हे ऐकून नगराध्यक्ष राजाकडे गेला आणि त्याने त्याला सर्व हकीकत सांगितली. ती हकीकत ऐकून आणि ती मोत्यांची माळ पाहून ती पद्मावतीची आहे याविषयी त्याने खात्री करून घेतली. त्यासाठी त्याने आपल्या विश्वासू वृद्ध दासीला तिच्याकडे पाठवलं आणि तिच्या जघन प्रदेशी त्रिशूळाचा डाग आहे का हे पाहायला सांगितलं. दासीने तसं सांगितल्यानंतर माझ्या बालिकेला या डाकिणीनेच मारलं असं त्याला मनोमन वाटलं. नंतर तो राजा तापसवेशधारी मंत्रीपुत्राकडे स्वतः गेला आणि या डाकिणीला कोणती शिक्षा करू असं त्याने त्याला विचारलं. पद्मावतीचे आईबाप शोकाने विलाप करत असतानाही तापसाच्या सांगण्यावरून त्यांनी तिला नगराबाहेर घालवलं. नगरामधून अरण्यात आणून नग्न अवस्थेत सोडलेली असतानाही त्या पद्मावतीने शरीर त्याग केला नाही, कारण धूर्त मंत्रीपुत्राने हा सर्व डाव रचला आहे अशी शक्यता तिला वाटत होती. संध्याकाळी तापसवेश सोडून राजपुत्र आणि मंत्रीपुत्र अश्वारूढ होऊन शोक करणाऱ्या पद्मावतीजवळ आले आणि तिला घोड्यावर बसवून आपल्या राज्यात निघून गेले.
स्वगृही आल्यानंतर राजपुत्र आपल्या प्रियेसह सुखाने राहू लागला. इकडे दंतघाटक अरण्यात आपल्या कन्येला हिंस्त्र पशूंनी खाल्लं असं ठरवून शोक करून पंचत्वाला गेला आणि त्याची पत्नी त्याच्याबरोबर सती गेली. अशी कथा सांगून वेताळाने राजाला विचारलं, राजन, दंतघाटक आणि त्याची पत्नी यांच्या मृत्यूबद्दल कुणाला बरं पाप लागेल? राजपुत्राला, मंत्रीपुत्राला की पद्मावतीला? तू बुद्धिमंतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस म्हणून माझी ही शंका दूर कर. आणि माहीत असून देखील जर तू यातील सत्य सांगणार नाहीस तर तुझ्या डोक्याचे शेकडो तुकडे होतील. आणि जर बरोबर उत्तर देशील तर तुझ्या खांद्यावरून मी पुन्हा शिंछप वृक्षावर लटकू लागेन. वेताळ असं म्हणाल्यानंतर राजा त्रिविक्रमसेन त्याला म्हणाला, हे योगेश्वरा, तुला अज्ञात काय बरं असेल तरी पण सांगतो. तू म्हणतोस त्या तिघांनाही या वधाचं पाप लागणार नाही, तर ते पाप कर्णोत्पल राजालाच लागेल. वेताळ म्हणाला, राजाचा कसा काय दोष? हे तिघेच दंतघाटकाच्या आणि पत्नीच्या मरणाला कारण झालेत ना. हंसांनी जर साळीचं शेत खाल्लं तर त्याबद्दल कावळा कसा काय अपराधी ठरेल? त्यावर त्रिविक्रमसेन म्हणाला, त्या तिघांचा काही अपराध नाही. आपल्या धन्याचं काम करण्याचं मंत्रीपुत्राचं कर्तव्य होतं, त्यामुळे तो निर्दोष आहे. पद्मावती आणि राजपुत्र हे तर कामबाणाच्या अग्नीमध्ये जळत होते, त्यामुळे ते विचार करण्यास असमर्थ होते आणि स्वतःचाच स्वार्थ साधण्यामागे होते, त्यामुळे ते दोघे सुद्धा निर्दोष आहेत. कर्णोत्पल राजा मात्र नीतिशास्त्र शिकलेला असूनही गुप्तहेरांच्या द्वारे सत्य घटनेचा पत्ता त्याला लागला नाही आणि लबाड लोकांची कारस्थानं त्याला समजली नाहीत, म्हणून अविचाराने भलताच निर्णय त्याने घेतला, म्हणून हे पाप त्यालाच लागेल. हे ऐकून त्याच्या मनाची दृढता किती आहे याची परीक्षा घेण्याच्या इच्छेने शवात असलेला तो वेताळ मायाबलाने त्याच क्षणी शिंचप वृक्षावर परत गेला आणि तिथे लटकणाऱ्या शवाच्या आसऱ्याला राहिला आणि राजासुद्धा त्याला पुन्हा आणण्यासाठी तिकडे जाऊ लागला. अशा तऱ्हेने आपण वेताळ पंचविशीतला पहिला वेताळ म्हणजे पहिली कथा ऐकली. ही कथा तुम्हाला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी वाचून दाखवली. तुम्हाला ही कथा आणि तिचं वाचन कसं वाटलं हे कळून घेण्यास मी उत्सुक आहे. कृपा करून तुम्ही आपले अभिप्राय व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा व्हॉट्सअपवरून मला कळवा. आपल्याला जर माझ्या यूट्यूब चॅनेलवरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.